सीटेड संख्याज्ञान यावरील काही प्रश्न आज आपण पाहूया. सबसे छोटी अभाज्य विषम संख्या. अभाज्य म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येते ती प्राईम नंबर. सबसे छोटी अभाज्य विषम संख्या ही 3 असते आणि सर्वात छोटी अभाज्य संख्या ही 2 असते. 2 ही एकमेव मूळ आणि समसंख्या आहे. त्यानंतर असे काही शब्द आपल्याला माहिती आहे परंतु येत नाहीत. आरोही व अवरोही क्रम. तर आरोही क्रम म्हणजे असेंडिंग ऑर्डर आणि अवरोही क्रम म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. प्रश्न सोपा आहे परंतु शब्दामध्ये कन्फ्युजन होतं, म्हणून अवरोही क्रम म्हणजे 4, 3, 2, 1. तर असा डिसेंडिंग ऑर्डर याचा अर्थ असा होतो. संख्याज्ञानावर चुकीचा पर्याय ओळखा किंवा एखादा प्रश्न येतो. परवर्ती संख्या या उत्तरवर्ती संख्या. परवर्ती संख्येलाच उत्तरवर्ती संख्या असे म्हणतात. तर अशी संख्या संख्या में से एक जोड़ने से. संख्यामध्ये एक अंक मिळवल्यानंतर जे काही उत्तर येते त्या संख्येस परवर्ती संख्या म्हणतात. 3452 मध्ये एक अंक मिळवले असता 3453 ही परवर्ती संख्या झाली. पूर्ववर्ती संख्या. संख्या में से एक घटाने से जी काही संख्या मिळते ती पूर्ववर्ती संख्या. 3452 या संख्येमधून एक संख्या वजा केली असता जी संख्या मिळते त्यास पूर्ववर्ती संख्या असे म्हणतात. एक मिलाने से परवर्ती संख्या और एक घटाने से पूर्ववर्ती संख्या. अभाज्य युग्म संख्या. ऐसी संख्या जिसके बीच का अंतर 2 होता है. फॉर एग्जाम्पल 3,5, 5,7, 11,13, 17,19 या संख्येमधील अंतर हे 2 आहे. 5 मधून 3 गेले 2 राहतात. 13 मधून 11 गेले 2 राहतात. 19 मधून 17 गेले 2 राहतात. तर 1 ते 100 मध्ये अशा अभाज्य युग्म संख्या या 8 आहेत आणि 1 ते 50 मध्ये अभाज्य युग्म संख्या या 6 आहेत. या लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर 100 ते 200 मध्ये अभाज्य युग्म संख्या या 7 आहेत. अशा असतात अभाज्य युग्म संख्या. सभी पूर्ण संख्या धनात्मक पूर्णांक हो सकती है, लेकिन सभी धनात्मक पूर्णांक पूर्ण संख्या नहीं हो सकती. पूर्ण संख्या धनात्मक पूर्णांक असते परंतु धनात्मक पूर्णांक संख्या ही पूर्ण संख्या असू शकत नाही. पूर्ण संख्या म्हणजे शून्यापासून चालू होणारी संख्या आणि पूर्णांक संख्या म्हणजे एका बाजूला धन संख्या, एका बाजूला ऋण संख्या आणि मध्ये शून्य. हे बेसिक करा तुम्ही. सभी धनात्मक पूर्णांक प्राकृतिक संख्या होती है. सभी प्राकृतिक संख्या धनात्मक पूर्ण संख्या होती है. प्राकृतिक संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या. परिमेय व अपरिमेय संख्या. यावरही अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आले. तर परिमेय व अपरिमेय संख्या म्हणजे काय हे आपण एखादे उदाहरण घेऊया. 3 और 4 इन दो संख्याओं के बीच आने वाली अपरिमेय संख्या निम्नलिखित में से कौन सी है. 3.5 वर्गमुळात 9 पाय का 7/2. 3 आणि 4 या दोन संख्येमध्ये येणारी अपरिमेय संख्या हे पाहण्या अगोदर आपल्याला रॅशनल आणि इरॅशनल नंबर कशाला म्हणतात हे माहिती हवं. परिमेय संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येचे निश्चित वर्गमूळ निघते. दशांश अपूर्णांक हा रिपीट होत असतो तसेच दशांश अपूर्णांक हा निश्चित असतो. म्हणून परिमेय संख्या या लक्षात ठेवा तुम्ही की ज्याचे निश्चित वर्गमूळ निघते व ज्या संख्येचा दशांश अपूर्णांक असा जसे की 3.44444 असा रिपीट होत जातो आणि 3 ला जर 2 ने भागाकार केला असता 2 बे 2 10 म्हणजे असे निश्चित दशांश रूप मिळते. अशा संख्येस परिमेय संख्या किंवा रॅशनल नंबर असे म्हणतात. इरॅशनल नंबर किंवा अपरिमेय संख्या. ज्या संख्याचे वर्गमूळ निघत नाही, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 आणि अशी संख्या दशांश रूप हे वाढत जाते. रिपीट होत नाही परंतु वाढत जाते पुढे पुढे. अशा संख्येस इरॅशनल नंबर किंवा अपरिमेय संख्या असे म्हणतात. 3.5 हे निश्चित आहे म्हणून परिमेय संख्या. वर्गमुळात 9 वर्गमूळ निघते परिमेय संख्या. पाय ही अपरिमेय संख्या आणि ही
3.14 व ही 3 ते 4 या दोन्हीच्या दरम्यान आहे, म्हणून हे याचे उत्तर असेल. समजा या ठिकाणी वर्गमुळात 2 असते तर हे उत्तर नसते, कारण वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे, परंतु ती 3 ते 4 च्या मध्ये येते का? येत नाही, म्हणून वर्गमुळात 2 असते तर हे उत्तर नसते. सीडीपी प्रश्न पाहूया काही. हम पास्टिक पद्धति का उपयोग कहाँ पर करते हैं? तो पास्टिक पद्धत यह कोनों को मापने के लिए होती है. तो पास्टिक पद्धति का उपयोग विकल्प नंबर 2 कोनों को मापने के लिए हम पास्टिक पद्धति का उपयोग करते हैं. विकल्प नंबर 2 यह इसका सही विकल्प है. छात्रों की आंकड़ों के संग्रहण की समझ के आकलन के लिए सर्वाधिक उपयुक्त रचनात्मक कार्य है. कक्षा में विचार विमर्श, वर्ग पहेली, सर्वेक्षण पर आधारित परियोजना या भूमिका या अभिनय. सही विकल्प है सर्वेक्षण पर आधारित परियोजना. निम्नलिखित में से कौन सा गणित के शिक्षण एवं अधिगम की प्रक्रिया में संबंधित नहीं है? अमूर्तन, अन्वेषण, इत्मीकरण, रटकर याद करना. तो अधिगम की प्रक्रिया में रटकर याद करना, रटांत, यह संबंधित नहीं है. विकल्प नंबर डी इसका सही विकल्प है. बच्चों मनोगत 2 में 1, 3 में 2, 4 में 3, 5 में 4 आदि इत्यादि सम्मिलित करता है. समानता, पदानुक्रमित, समावेशन, उत्क्रम, प्रतिलोम, संरक्षण या प्रसामान्यीकरण. सही विकल्प है विकल्प नंबर 2 पदानुक्रमित समावेशन.